आता नर्क जेव्हा म्हणतो आपण, हेल म्हणतो, तेव्हा डोक्यामध्ये काय येतं? आपल्याला आता बनवून आपला इतिहास मानवाचा बघितला तर 2-3 लाख वर्षाचा आहे. जन्मानंतर आतापर्यंत 460 करोड वर्षामध्ये पृथ्वी कशी बदलत गेली आहे, तसं आपला सूर्य पण निर्माण झाला आणि तो पण जाणार आहे. आजचं सेशन जे असणार आहे हे खूप महत्वाचं आहे. सब्जेक्ट जिओग्राफी आहे, टॉपिक जिओलॉजिकल टाइम स्केल आहे, GS1 शी रिलेटेड आहे. पण आजचा हा जो टॉपिक आहे बऱ्याचशा पार्टमध्ये चालणार आहे. या टॉपिकमुळे तुमची विचार करण्याची आतापर्यंतची जी काही क्षमता होती, तुमचं बिहेवियर, चालणं, वागणं, बोलणं, हे सगळं बदलायला पाहिजे ह्या सेशन. त्यासाठी हे सेशन आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला हे कळणार आहे पृथ्वीचा जन्म कसा झाला, जन्मानंतर आतापर्यंत 460 करोड वर्षामध्ये पृथ्वी कशी बदलत गेली आहे, जीवन कसं येत जात राहिलेलं आहे, आपली सुरुवात कशी झाली, आपण कसे घडत आलेलो आहोत, आतापर्यंत आपण कसे बनलेलो आहोत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या सेशनमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे अतिशय मन लावून हे सेशन करा, जाणून घ्या आणि या गोष्टींना स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा की हे आहे, दॅट इज द ट्रूथ. एका हद्दीपर्यंत तर आपण नक्की म्हणू शकतो की हे आहे. करायचं स्टार्ट. आता आपण एरा शब्द ऐकलेला आहे, युग, बरोबर. पण युनिव्हर्सचं आयुष्य पाहता, पृथ्वीचं आयुष्य पाहता तो एरा शब्द सुद्धा छोटा पडतो. म्हणून आपण एका शब्दाला जन्म दिला, दॅट इज युऑन. खूप सारे एरा ज्याच्यामध्ये असतात, खूप सारे पिरियड्स ज्याच्यामध्ये असतात, त्याच्यातून बनतो युऑन. म्हणजे 50 करोड वर्ष, 150 करोड वर्ष. जसं की आता आर्कियन पिरियड आहे, तो आर्कियन युऑन आहे, 150 करोड वर्ष चाललेला. म्हणजे होमोसेपियन म्हणून आपल्याला जर आपला टाइम बघितला, पृथ्वी समजा एक दिवस आहे, 24 तास झाले समजा पृथ्वीला जन्म करून, आपल्याला 1 सेकंड सुद्धा नाही झाला, एवढं आयुष्य आहे. त्याच्यामुळे आपण शब्द कोणता आणला? युऑन. आणि एरा. एरा तर आपल्याला माहितीच आहे, आपण म्हणतो ना गांधीयन एरा, बिफोर इंडिपेंडन्स एरा, आफ्टर इंडिपेंडन्स एरा. युग एक काळ, मोठा काळ असतो. एरा सुद्धा मोठा काळ असतो, पण त्याच्यापेक्षा मोठा काळ असेल तर युऑन. तर राहील लक्षात. इव्हन कंबाईन पर्यंत क्वेश्चन आलेले आहेत. तुम्ही योसिन पिरियड वगैरे बघितलं असेल, 19-20 मध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत. कंबाईन पर्यंत क्वेश्चन आहेत, UPCs नाही तर कंबाईन पर्यंत क्वेश्चन्स आहेत त्या टॉपिकवर. ठीक आहे. तर युऑन म्हणजे काय? खूप मोठा काळ, ज्याच्यामुळे आपल्याला काय कळतं? पृथ्वीचा इतिहास. 50 करोड, 100 करोड एवढे वर्ष असतील त्याला एरा म्हणत नाही, आपण युऑन म्हणतो. त्याच्यामध्ये एरा असतात. तर युऑन लक्षात राहू दे, सोपा शब्द आहे. सो आतापर्यंत जर बघायला गेले तर किती युऑन झालेले आहेत? 4 युऑन. सगळ्यात पहिले तर हेडिन, हेडिन युऑन, मग आर्कियन, देन प्रोटेरोझोइक, आणि सध्या आपण ज्याच्यामध्ये आहोत फनेरोझोइक. फनेरो म्हणजे दृश्य, झोइक म्हणजे लाईफ, दृश्य लाईफ, जिला पाहता येतं असं जीवन, ते याच्यात सुरू झाले. मग त्याच्या आधी 3 युऑन हे त्याचे बॅकग्राऊंड क्रिएट केलं त्याचं. किती युऑन झालेत? 4. पहिलं आहे हेडिन, जे चाललं किती? लगभग 50 ते 60 करोड वर्ष. मग येतं आर्कियन, जे चाललं 150 करोड वर्ष. मग त्याच्यानंतर प्रोटेरोझोइक, ज्याच्यामध्ये जीवन आलं आणि मोस्टली जीवन होतं समुद्रामध्ये. आणि मग येणार फनेरोझोइक, जिथं जमिनीवरती जीवन येणार आहे. तर 4 युऑन झालेत आतापर्यंत. एरा जे युऑन मध्ये असतं, ही आहे सब डिव्हिजन कशाची? युऑनची. एरा इज अ सब डिव्हिजन ऑफ युऑन. मग खूप सारे, जसं की आता हेडिन, आर्कियन, याच्या मेहनत जास्त डिवाइड केलं जात नाही. पण जसं आपण प्रोटेरोझोइक मध्ये येतो आणि फनेरोझोइक मध्ये येतो, तिथे मात्र एरा क्रिएट होतात आणि एरामध्ये असतात पिरियड्स. एरामध्ये काय असतं? पिरियड्स. पिरियड्स, सब पिरियड्स असे आहेत. जेवढं आपल्याला पाठ होईल तेवढं पाठ करायचं आहे, हट्ट नाही करायचं, कारण खूप सारे आहेत. पण युऑन तर मात्र आपल्या लक्षात राहिले पाहिजे. चला नाव. सगळ्यात पहिले येतं हेडिन. हेडिस या ग्रीक देवतावरून त्याचं नाव पडलं. हेडिस म्हणजे नरकाचा देवता. म्हणजे पृथ्वी त्यावेळेस कशी होती? हेल लाईक. आता नर्क जेव्हा म्हणतो आपण, हेल म्हणतो, तेव्हा डोक्यामध्ये काय येतं? आग, है ना? आग येते सगळ्यात आधी. ब्लॅकिश पूर्ण दिसत असेल, जळतंय, पेटतंय, है ना? सेम कंडिशन आपल्या पृथ्वीची होती हेडिन एरामध्ये. कारण की झालं काय? बिग बँग तर 1360 करोड वर्षापूर्वी झाला होता. बिग बँग कधी झाला होता? 1360 करोड वर्षापूर्वी झाला होता. आणि तेव्हापासून प्लॅनेट्स बनतायत, स्टार्स बनतायत. बिग बँग झालं म्हणजे काय झालं होतं? तर मोठा विस्फोट झाला. त्या विस्फोटातून काय झालं? खूप मोठं डस्ट पार्टिकल्स बाहेर पडले, ज्याला आपण नेबुलाज म्हणतो. अजून पण नेबुलाज आहेत की नाही? अजून पण स्टार. आता बघा, मी बोललो ना, याच्यामध्ये खूप सारे स्टार क्रिएट झाले असतील फक्त एवढ्या लाईनमध्ये, आणि खूप सारे गेले पण असतील. तसं आपला सूर्य पण निर्माण झाला आणि तो पण जाणार आहे. तर खूप सारे डस्ट पार्टिकल बाहेर पडले. मग जिथं जास्त डेन्सिटी वाढली तिथं ग्रॅव्हिटी वाढली. जेव्हा एवढा मोठा क्लाउड आहे
तर त्याची डेन्सिटी काय होणार, स्वतःमध्ये पडणार, ग्रॅव्हिटी स्वतःला मध्ये खेचणार आणि त्याच्यातून काय होणार, स्टार्स क्रिएट होणार. आणि जेव्हा स्टार क्रिएट होतात, उरलेली जी डस्ट आहे ती त्याच्या अवतीभोवती काय करते, फिरू लागते, तिच्यामध्ये पण डेन्सिटी वाढते, त्याच्यातून प्लॅनेट्स बनतात. तसंच आपला हा नेबुला होता आणि याच्यावरती क्वेश्चन्स पण आलेले तुम्हाला, नेबुलर हायपोथेसिस, तेजोमेघाचा सिद्धांत आपण बघितला बिग बँगच्या वेळेस. तर आपलं हे मोठा नेबुला होता, सूर्य जिथं आहे ना आता त्याच्या जागी मोठा नेबुला होता, ग्रॅव्हिटी पडली स्वतःमध्ये, डेन्सिटी वाढली 99.80%, 99.80% काय बनला, सूर्य. आणि उरलेल्या 0.20 मध्ये सगळे प्लॅनेट्स आले, बुध पासून ते म्हणजे मर्क्युरी टू प्लुटो, डॉर्क प्लॅनेट तिथपर्यंत. ही सगळी काय, त्या जो गोळा बनला त्याच्यातून उरलेली डस्ट होती आणि त्याच्यातूनच एक आयडल प्लॅनेट बनला, दॅट इज अर्थ. त्या 0.20% मध्ये गुरु मोठा आहे, शनी मोठा आहे, युरेनस मोठा आहे, नेपच्यून मोठा आहे, आपण छोटे त्यांच्यापेक्षा. तर त्याच्यातून ही पृथ्वी बनली. पृथ्वीला आयडल, आदर्श का म्हटलेलं, ती खूप दूर गेली नाही गुरु सारखी किंवा शनी सारखी, म्हणजे गॅसेस फॉर्म मध्ये नाही, किंवा युरेनस नेपच्यून एकदम बर्फाच्या फॉर्म मध्ये दूर आहेत ना सूर्यापासून, आणि एकदम जवळ पण गेली बुध सारखी किंवा शुक्रासारखी, की जिथं लाईफच पॉसिबल नाही झाली, कारण की खूप जवळ आहे सूर्याच्या. एकदम आयडल अंतरावरती हा प्लॅनेट आला. असं समजा की आता पृथ्वी देणारे लिस्ट सूर्याला, सूर्य वडील आहेत सगळ्यांचेच, आपल्या सोलर सिस्टम मध्ये तर आपले वडील सूर्यच आहेत, तिथून सगळं काय आलंय, म्हणजे पृथ्वी पण त्यांच्यातूनच बनलेली. मग पृथ्वी आता लिस्ट देते सूर्याला की मला काय काय पाहिजे. मी आता एकदम आयडल जागेवरती आले, मी बनले, तुम्हाला पाणी पाहिजे, मला गुरुत्वाकर्षण पाहिजे, मी फिरणारे, रोटेशन रिव्होल्यूशन करणारे, कॉन्टिनेंट्स बनणार आहेत, खनिज संपत्ती असणारे, मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. तर जेव्हा हा पिरियड चालू होता 460 करोड वर्षापूर्वी, 1380 करोड वर्ष काय झालं, बिग बँग तेव्हाचा, आणि 460 कोटी वर्षापूर्वी आपला सूर्य बनला. मग पृथ्वी बनली तेव्हा डायरेक्ट आता जी पृथ्वी आपल्याला ब्लू प्लॅनेट म्हणतो आपण पृथ्वीला, तो तसा नव्हता, तो आगीचा गोळा होता सूर्यासारखा, कारण की सूर्यातून बाहेर पडलेले घटक आहेत ना, तर तेव्हा आग होती पूर्णपणे. पृथ्वी म्हणजे आगीचा गोळा. आणि आणखी जास्त प्लॅनेट्स होते, थिया होता जो आपल्या बाजूला होता, मंगळासारखाच होता, मंगळासारखी साईज होती, तो पण पृथ्वीमध्ये येऊन आढळला. पृथ्वी लावाचा गोळा होती आणि बाकी प्लॅनेट्स पण लावाचा गोळा होत्या. आणि जेव्हा सूर्यापासून ह्या गोष्टी बाहेर पडल्या तर त्या पृथ्वीवरून आदळत होत्या. त्याला आपण म्हणतो कॉस्मिक बंबार्डिंग, वैश्विक विघात, आदळत होत्या पृथ्वीवरती. म्हणजे उकळती कढई आहे पृथ्वी, त्याच्यामध्ये गोष्टी येऊन आत येत आहेत. त्याच्यातून हे आजची पृथ्वी निर्माण झाली आहे. तर हा जो लाल उकळती पृथ्वी जी होती, लावाचा गोळा जो होता, त्या पिरियडला म्हणायचं हेडिन, आणि तो चालला 50-60 करोड वर्ष. विचार करा, आपल्याला आता बनवून आपला इतिहास मानवाचा बघितला तर 2-3 लाख वर्षाचा आहे, 2-3 लाख, 50-60 करोड वर्ष फक्त उकळती पृथ्वी होती, नो लाईफ, नथिंग. ओके, तो हेडिन एरा. अशी कंडिशन होती पृथ्वीची. या आपण फक्त इमॅजिन करू शकतो. आता त्यावेळेस काही हे नाही आहेत आपल्याकडे, पण पृथ्वीची कंडिशन अशी होती. हेल लाईक आहे का नाही, नरकासारखी आहे की नाही. उकळत्या लावाचा गोळा म्हणजे पृथ्वी होती, आणि ह्याच्या बघा गोष्टी येऊन आदळत आहेत, त्याच्यावरती आदळत आहेत, मिक्स होत आहेत. जो मी मगाशी थिया म्हटलं तुम्हाला, त्या थियापासून काय बनला, चंद्र. काही भाग आपल्यामध्ये राहिला पृथ्वीच्या पोटात आणि काही भाग बाहेर पडला. तो बाहेर जो पडला मग तो फिरू लागला आपल्या बाजूला, आपलं गुरुत्वाकर्षण जास्त आहे, मग आपल्या बाजूला तो फिरू लागला, तो चंद्र बनला. त्याचा अर्धा भाग आपल्या पोटात आहे, त्याच्यापासून आपण बनलो. आपल्यामध्ये चंद्राचा अंश आहे, आपल्यामध्ये सूर्याचा अंश आहे, आपल्यामध्ये शनीचा अंश आहे, आपल्यामध्ये गुरुचा. त्याच्यामुळे गुरु हे ग्रहांचे प्रभाव असतात. समजलं हे? अशी होती पृथ्वी. नाव कुठून आलं तर ह्या देवतावरून आलं, हेडिस. ग्रीक देवता आहे, अंडरवर्ल्डचा देवता. अंडरवर्ल्ड म्हणजे नरक म्हटलं जातं, नरकाचा देवता, त्याच्यावरून हे नाव पडलं. हा सुरू होतो 4.6 460 कोटी, जेव्हा सूर्य बनला तेव्हापासून हेडिन एरा सुरू होतो, कारण की सूर्य बनला तसा पृथ्वी पण बनली. आणि चालतो हा किती, 60 करोड वर्ष, म्हणजे वरचे जे 60 करोड वर्ष आहेत ते हेडिनचे, त्याच्यानंतरचे 400 कोटी वेगळे आहेत. पहिले 60 कोटी वर्ष कशाचे, हेडिनचे. हे बघा, हा होता थिया. हा येणार पृथ्वीवरती, आदळणार, बंबार्ड करणार, काही भाग आपल्यामध्ये राहणार आणि काही भाग बाहेर जाणार. जो बाहेर भाग गेला, आता त्याचा पण आपल्यावरती परिणाम झाला की नाही, आपल्या गुरुत्वाकर्षणावरती. एक बॉडी आहे, एक सेलेस्टियल बॉडी आहे चंद्र, म्हणजे जशी आपण सेलेस्टियल बॉडीत आपण उडतोय. आपण एका दिवसात 55 करोड किलोमीटर जातोय. पृथ्वी जागेवर नाहीये, धावते पृथ्वी, सूर्य धावतोय. आणखी आपली मिल्की वेची एक चक्कर पूर्ण नाही झाली. विचार केलाय आपण, काल जिथं होतो आज त्याच्यापेक्षा 55 करोड किलोमीटर दूर आलोय, एवढं धावतोय आपण. तर ती बॉडी आपल्या बाजूला. मग त्याच्यामुळे काय झालं, पृथ्वी ना अशी कल्ली 23.5 डिग्री कुणाकडे, चंद्राकडे. आणि त्याच्यामुळे सीझन होऊ लागले. ते होणं खूप आवश्यक होतं. आता चंद्र काढला तर सीझन होणार नाही, आपण संपलो. कळालं कसे बनलोय आपण, ही सुरुवात आहे आपली. एक थिया नावाचा प्लॅनेट होता मंगळाच्या साईजचा, आपण त्याच्यापेक्षा मोठे. तो थिया आला, आदळला, खेचलं ना पृथ्वीनं, आणि आपण काय होतं, उकळती लावा होता, सॉलिड नव्हती पृथ्वी, उकळता लावा होता, म्हणून काही लावा उडला बाहेर. तो जो उडलेला लावा आहे बाहेर,
त्याच्यापासून चंद्र बनला. 460 करोड वर्ष लागली आजची पोझिशन चंद्राला हासिल करायला. ओके, हा कोलाइड, हा इम्पॅक्ट होता. हे नंतर सॉलिड होऊन ते आपल्या पृथ्वीमध्ये आलं आणि त्याच्यापासून ऍटमॉस्फिअर बनलं. डस्टच होतं. डस्ट पासून आपण ऐकलं असेल ना मूवीमध्ये पण डायलॉग की राख से आहे ते राख में जाना है, डस्ट से आहे ते डस्ट में जाना है. तर तिथूनच झाली आपली सुरुवात. सूर्य पण तिथूनच बनला. तर हे झालं कधी? 460 करोड वर्षापूर्वी. ठीक आहे, चंद्र बनला, पृथ्वी बनली. पण पृथ्वी कशी आहे? मोल्टन लावा, राईट.